सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। कोयना धरण वेगानं भरतंय। गेल्या 24 तासात धरणामध्ये तब्बल 93,000 क्युसेक प्रति सेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। सध्या धरणामध्ये 36 टीएमसी पाणीसाठा झालाय। वाढत्या पाण्यामुळे कोयना नदीवरील संगमनगर इथला जुना धक्का पूल तसंच निसरे आणि तांबवे इथले बंधारे पाण्याखाली गेलेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। सातारा जिल्ह्याला आज तिसऱ्या दिवशी हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे। आपण सध्या आहोत कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या प्रीती संगमावरती आणि कृष्णा कोयना नदीकाठचं हे पात्र पाहतोय आपण, पूर्ण दुथंडी भरून वाहत आहे। कराड परिसरामध्ये पाऊस आता सध्या सुरू असून या ठिकाणचं चित्र आपण पाहतोय की नद्या ही दुथंडी भरून पात्राबाहेर आता पाणी चाललेलं चित्र या ठिकाणी पाहतोय। कराड शहराजवळ असलेला हे जे वीर मारुतीचं मंदिर आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय की हे पूर्णपणे पाण्यानं याला वेढा घातलेला आहे वीर मारुती मंदिराला। आणि एकंदरीत ही परिस्थिती सर्व नद्यां पातळ्यांमध्ये पाहायला मिळते। सर्व नद्यांची पाणी पातळी वाढत आहे। आज कोयना धरण व्यवस्थापनाने काही वेळापूर्वी जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ते गेल्या 24 तासामध्ये जवळपास 93,020 एवढा प्रति सेकंद क्युसेस पाण्याची आवक कोयना धरणात सुरू असल्यामुळे 8 टीएमसी पाणीसाठा गेले 24 तासात वाढलेला आहे। नवजा कोयना या ठिकाणी 230 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर महाबळेश्वरला 400 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे। पाटण तालुक्यातील अनेक ठिकाणी हेळवाग असेल, डाणकल असेल या ठिकाणी काही घरांवरती रात्री झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या, यामध्ये 4 जण जखमी सुद्धा झालेले आहेत। तर ढेबेवाडी विभागातील महिंद प्रकल्प 100% भरला असून या ठिकाणी पाणी वाहताना या प्रकल्पावरून पाहायला मिळतंय। दुसरं म्हणजे कोयना नगर पासून काही अंतरावर असलेला जुना संगमनगर धक्का पूल हा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। तर कोयना नदीवरील निसरे आणि तांबवे या ठिकाणचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही पाण्याखाली गेलेले आहेत। एकंदरीत पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर आणि सातारा या 5 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसेच कराड पाटण तालुक्यात सतर्कता घ्यावी यासाठी प्रशासनाने एनडीआरएफ टीमला ही पाचारण केले असून 28 जवानांची टीम दाखल झालेली आहे। त्याचबरोबर प्रांताधिकारी सोपान टोणपे यांनी या ठिकाणी पाटण तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळावरती जाण्यास मनाई असल्याचा आदेशही दिलेला आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।